आज मी मस्त अशी कुरकुरीत पूर्ण दात्री ची फ्राय तयार करणार आहे आणि ही खूप छान होते चवीला। रावस जसा चवीला लागतो तशी ही दात्रीची फ्राय लागते चवीला। रावस किंवा घोळ मासा एवढी ह्याला चव छान लागते जर फ्रेश असेल तर। आता ही फ्रेश होती म्हणून मी ती फ्राय केलेली आहे, पूर्ण अशी ही फ्राय करणार आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, अशा छान छान मच्छीच्या रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी। आणि तुम्हाला अजून कोणत्या मच्छीची जर फ्राय पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी पद्मजा, अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी मच्छी आणलेली आहे आणि ती दात्री एकदम फ्रेश आहे। तर मग ही रेसिपी तुमच्यावर आज मी शेअर करणार आहे। ही दात्री मच्छी आहे ती रावसारखी चवीला लागते, त्याला काटे वगैरे नाही, खूप चविष्ट लागते। त्याची मी आज फ्राय तयार करणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दात्री घेतलेली आहे, मच्छी मधला प्रकार आहे। ही दात्री मार्केटमधून आणलेली तर एकदम फ्रेश आहे आणि एकदम मोठी आहे, म्हणून मी आज तुमच्याबरोबर व्हिडिओ ही शेअर करणार आहे। ही दात्रीची फ्राय तयार करणार आहे, एकदम अशी ताजी आहे, तुम्ही बघू शकता अशी, आणि कडक आहे। अशी जर असेल तर मग ती फ्रेश असते। आणि आता ही साफ करून घेणार आहे। ह्याच्यावर खवलं भरपूर असतात, पहिल्यांदा ह्याची खवलं काढायची, नंतर हे कल्ले वगैरे असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि डोक्याचा भाग काढून घेतल्यानंतर हे कापून घेणार आहे। आता दात्री ही आहे ती कापून स्वच्छ धुवून घेणार आहे। आता मच्छी आहे ती कापून स्वच्छ धुवून झालेली आहे, तर ह्याच्यामध्ये मी हळद घालून घेणार आहे। तर ह्या मच्छीची सगळी फ्राय करणार आहे। हे डोकं वगैरे आहे ते फ्रायमध्येच वापरणार आहे। रस्सा सुद्धा तुम्ही डोक्याचा करू शकता, पण मी इथे सगळीच फ्राय करून दाखवणार आहे। आता 1 चमचा हळद घ्यायची आहे। तुम्हाला तर माहिती आहे मच्छीला थोडी हळद जास्त टाकली तर फ्रायची चव जरा छान लागते अजून। आणि इथे लसण, आलं, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही मिक्सरला बारीक केलेली आहे। बारीक करताना पाणी घ्यायचं नाही। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ने आल्याचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची। तर हे मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा। हळद वगैरे मिक्स करून घेतलेली आहे मच्छीला। आता थोडीशी चिंचेचं पाणी, चिंचेच्या पाण्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातलात फ्रायमध्ये तरी चालेल, पण मी इथे चिंचेचंच पाणी घेतलेलं आहे। आणि चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमच मिरची पावडर। मिरची पावडर टाकली तर फ्रायची थोडी चव वेगळी लागते, छान लागते, म्हणून मिरची पावडर अगदी घालाच मच्छीच्या फ्रायमध्ये। अर्धा चमच मिरची पावडर घातलेली आहे। आता हे मिक्स करून घेते। आता मच्छीला मसाले लावून झालेले आहेत। तर ही मच्छी आहे ती फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मच्छी छान अशी मॅरिनेशन होते, त्याच्यामध्ये मसाले वगैरे आहेत ते व्यवस्थित मच्छीमध्ये मुरतात आणि मग ती फ्रायला अजून छान चव लागते। म्हणून जेव्हा मच्छीची फ्राय कराल तेव्हा 10 मिनिटं तरी निदान फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, नंतर मग फ्राय करायची आहे। पहिल्यांदा मच्छी ही फ्रीजमध्ये आता ठेवून देते मी। तर मच्छी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत, छान अशी मॅरिनेशन झालेली आहे। आता ह्या मच्छीला लावण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, रवा घेणार नाही, फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत होते फ्राय। आणि आता ह्या तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की चेक करून बघायचं आहे, थोडंसं पीठ घालून बघायचं आहे। तेल आता गरम झालेलं आहे। आता मच्छीला तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे। ह्या मच्छीची जी स्किन असते ती पातळ असते, म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे।
आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. मच्छी आहे ती स्लो फ्लेमवरच त्याची फ्राय तयार करून घ्यायची आहे. एका बाजूने तयार झाली की उलट करून घ्यायची. पण लगेच मच्छी तयार नाही होत, जरा 5-7 मिनटं लागतात मच्छी तयार व्हायला. पण स्लो फ्लेमच करायचा आहे गॅसचा, फास्ट करायचं नाही, नाहीतर मच्छी करपेल आणि आतून कच्चीच राहील. म्हणून ही उलट करून घेतलेली आहे, मस्त झालेली आहे. आणि तांदळाचं पीठ थोडंसंच लावलेलं आहे. जी मसाल्यांची चव असते ती खाताना लागली पाहिजे आपल्याला, मग खूप टेस्टी लागते ही मच्छी. म्हणून तांदळाचंच पीठ लावलेलं आहे. वरून थोडी कुरकुरीत होते मच्छी आणि आतून थोडी सॉफ्ट अशी नरम होते, मऊसर. तर मच्छी आहे ती सगळी उलट करून घेतलेली आहे. कुठेही तव्याला चिकटलेली वगैरे नाही. पण का फ्रीजमध्ये मच्छी ठेवली की अशी चिकटत वगैरे नाही आणि चवीला सुद्धा छान लागते आणि फ्रायसुद्धा छान व्यवस्थित होते. आता मच्छी आहे ती एका बाजूने तयार झालेली आहे. पुन्हा उलट करून घेणार आहे. 2-3 वेळा उलट सुलट करून घेतली तर मग ती तयार होते. छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि इथे मी स्लो फ्लेमच केलेला आहे, त्याच्यामुळे करपलेली वगैरे नाही मच्छी. आता ही मच्छी आहे फ्राय ती तयार होत आलेली आहे. आणि ही दात्री आहे ती रावस माशासारखी लागते आणि ह्याला काटे वगैरे नसतात, एकच मध्ये काटा असतो, त्याच्यामुळे कोणीही खाऊ शकते ही मच्छी. आणि घोळ माशासारखी सुद्धा ह्याला टेस्ट लागते. दात्री माशाची फ्राय तयार झालेली आहे, छान अशी कुरकुरीत वरून. आता मी दुसरी मच्छी आहे ती फ्राय करून घेते. आता ही काढून घेते. मस्त अशी खूप टेस्टी अशी दात्रीची फ्राय तयार झालेली आहे. डोक्याचा भाग सुद्धा घेतलेला आहे. पूर्ण अशी दात्री तुम्हाला दिसते, अशी एवढी सुंदर. फ्राय सुद्धा छान लागते आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते ते बघा. जर तुम्ही ही बघितली तर लगेचच असं वाटेल आपण सुद्धा ही रेसिपी बनवली पाहिजे आणि टेस्ट केली पाहिजे. एवढी छान अशी ही दात्रीची फ्राय होते. आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, सुस्त राहा. धन्यवाद.